बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी पाहूयात। महापालिका निवडणुकीमध्ये अपेक्षित यश नाही त्याचं दुःख आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। अपयशामुळे खचून जाण्यातले आम्ही नाही असंही ते म्हणतात। आपण निवडून दिलेले तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। मराठी माणसाला नाचवण्याची संधीही सत्ताधारी सोडणार नाही। निवडणुका येतील जातील पण आपला श्वास मराठी हे विसरू नका असं देखील राज ठाकरे यांनी या पोस्टच्या माध्यमातून म्हटलेलं आहे। महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर राज ठाकरे यांनी सगळ्यात सुरुवातीला ही पोस्ट केलेली आहे आणि अपेक्षित यश आलं नाही त्याचं दुःख आहे असं देखील राज ठाकरे यांनी या पोस्टमध्ये लिहिलेलं आहे। मात्र अपयशामुळे खचून जाण्यातले आम्ही नाही, आपण निवडून दिलेले तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील असं मत हे राज ठाकरे यांनी या पोस्टच्या माध्यमातून म्हटलेलं आहे। आणि आज संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अजय माने यांच्याकडून। अजय, खरं तर काल निकाल लागलेला आहे आणि त्यानंतर राज ठाकरेंची आलेली ही पहिली प्रतिक्रिया आहे। आपण जर पाहिलं तर राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट करत ही पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे। विशेष बाब म्हणजे की पहिल्याच परिच्छेदामध्ये जी दुसरी वेळ पाहिली, निवडणूक ही सोपी नव्हती। आचार धनशक्ती सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती, पण अशा लढाईत सुद्धा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली, त्याबद्दल सगळ्यांचंच कौतुक त्यांनी जे ते केले आहे। पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जेवढं पाहिजे तेवढं यश मिळालं नसल्याचं दुःख सुद्धा त्यातून त्यांनी मांडलेलं आहे। यात सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे की त्यांनी असंही म्हटलंय की नेमका आपला पराभव कोणत्या आणि कोणत्या कारणावरून झाला याचं जे ते एकंदरीत चिंतन म्हणजे विश्लेषण आणि पुढे त्याच्याबद्दल काय करता येईल या संदर्भात सुद्धा त्यांनी जे या संपूर्ण पोस्टमध्ये लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळते। आणि त्यात विशेष बाब म्हणजे की पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केलेला, जो तिसऱ्या परिच्छेदात आहे की आपली लढाई ही मराठी माणसाची, मराठी भाषेची आणि मराठी अस्मितेच्यासाठी आणि समृद्ध महाराष्ट्रासाठीची लढाई आहे। ही लढाई हेच आपलं अस्तित्व आहे। अशा लढाया या दीर्घकालीन असतात, याचं भान तुम्हा सगळ्यांना आहे असं सुद्धा यात म्हटलेलं आहे। त्यामुळे निवडणुकीच्या आणि ठाकरे बंधू एकत्र येण्याचं कारणच मराठीचा मुद्दा होता आणि त्याच मराठीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा या जो तो संदर्भ सुद्धा देण्यात आलेला। त्यामुळे या पोस्टमधून एकतर या संपूर्ण निवडून आलेल्या लोकांचं उमेदवारांचं अभिनंदन, शुभेच्छा त्यांनी दिले आहेत। नक्कीच उमेदवारांचं अभिनंदन राज ठाकरे यांनी या पोस्टच्या माध्यमातून केलंय। धन्यवाद अजय या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर थेट जाऊयात खासदार संजय राऊत बोलतायत। आमच्या हातामध्ये